आता आमच्या लक्ष्मी मोटरांची काय कंडिशन झाली तुम्हाला माहिती आहे का? लक्ष्मी मोटरचा डबल महाराज केसरी होऊन ज्योतिबा जाऊन दगड पडायची. आमचा समाज एकदम फार म्हणजे पैशाच्या संदर्भातला थोडासा म्हणजे त्या वेळात माग असलेला फार फार माग असलेला. बरोबर. भोळसर समाज, ताकदीचा समाज आणि रोज कष्ट करू समाज. होय, रोज कष्ट करा. त्याला माहित नाही उद्याचं काय माहित नाही. आमच्यातल्या बायका सुद्धा माणसाच्या बरोबरीनं काम करायच्या. बरोबर. माणसाला जेवढी ताकद आहे तेवढ्या पेक्षा कितीतरी पटीने बाईला ताकद होती. होय होय. ही सगळं बाहेरचं काम करून संध्याकाळी जेवण ती बनवत होती. आमच्या समाजात व्यसना पहिल्यापासून होती. ती बाई झेलून सगळं काम करायची. सगळं माळ खाऊन सगळं करून उद्या उठून स्वयंपाक करून परत ती करायची. बरोबर. आणि मार खायला लागायचं कारण हे पिऊन येणार काय करणारच. अशिक्षित समाजाला काय हो, संध्याकाळी अंग दुखतंय म्हणून ते दारू प्यायचे. पण त्यांना माहित नव्हतं की जेवढं आज मी कमवलंय माझ्या मुलाच्या पोटात नाही पण माझ्या त्या गोटात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. की दुसरी शिकलेला मुलगा राष्ट्रपतींच्या बरोबर पंतप्रधानांच्या बरोबर उभा राहू शकतो. तर आज जर आम्ही 12वी शिकलो असं कमीत कमी तर आपण कुठे उभा राहू शकतो याचं चिंतन होणं गरजेचं आहे. आणि गरीबाचा मुलगा, दगड फोडणाऱ्याचा मुलगा जर परदेशात जाऊन 40 कुस्त्या करू शकतो, 40 देशात वेगवेगळ्या जाऊन, हे फार मोठ्या गोष्टी आहेत. यातून बराच संदेश यांनी दिलेला आहे. जय हिंद, जय भारत. मी हवालदार नारायण सनगर आज अशा एका व्यक्तीकडे आलेलो आहे की मी मुलाखती घ्यायला जातो आणि बऱ्याच वेळा त्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं. त्या पैलवानाचं नाव आहे मारुती वडार कराडचा. म्हणून कराडचा मारुती वडार म्हणजे कोण मला वाटलं माहित नाही. मी पण ओळख काढत या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर हे यांचे चिरंजीव आहे प्रमोद चव्हाण, म्हणजे प्रमोद वडार यांचं नाव आहे. जे मारुती वडार यांचे चिरंजीव आहे ते इंटरनॅशनल पैलवान ज्यांनी 40 कुस्त्या केल्या परदेशामध्ये जाऊन आणि त्यातली एकच कुस्ती हारले ते 39 कुस्त्या जिंकलेला पैलवान आहे. आणि हे जी फोटो आहे हा फोटो आहे ही कोल्हापूरमध्ये बाला रफिक पाकिस्तानचा पैलवान आला होता आणि त्याला चितपट करून त्याच्या छातीवर बसलेला खासबाग मैदानातला फोटो आहे. ही कुस्ती लावतानाचा फोटो आहे. आज त्यांची चिरंजीव आपल्या बरोबर आहेत प्रमोद वडर, प्रमोद चव्हाण सर. माझा नमस्कार. तर आज त्यांच्याकडून थोडा आपल्या वडिलांचा इतिहास जाणून घ्यायचा आणि त्यांचा पण इतिहास थोडा जाणून घ्यायचा आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. थोडासा तुम्ही तुमचा परिचय द्या थोडासा. मी थोरला मुलगा. आमच्या वडिलांना 2 मुले. आमचा धाकटा भाऊ थोडासा बाहेर गेलेला आहे. त्याचं नाव रुपेश मारुती चव्हाण. बरोबर. म्हणजे रुपेश वडर म्हणे आपण. रुपेश वडर कारण का वडर नावाने फेमस आहे. आणि मी प्रमोद वडर. तर वडिलांचा काही किस्सा आहेत का कुस्तीतला? ही कुस्ती कशी झाली होती काय तुम्हाला सांगितलं होतं का? त्यांनी सांगितली होती. निकाली कुस्ती झाली. धाक ह्या डावावर झाली. धाक डावावर झाली आणि बाला रफिकनी त्यांना घुटना ह्या डावावर खाली घेतलं होतं. बर. वडिलांना. बर. आणि त्या कुस्ती म्हणजे 5 मिनिटाच्या आत झालेली होती कुस्ती. आणि लगेच तिथनं मैदानात बाहेर पडले. मैदानातून ते बाहेर पडलेले होते त्यावेळी पूर्णपणे. कारण त्याच्यानंतर लगेच मारुती माने आणि विष्णू सावळे यांची कुस्ती लागणार. हो. ते 2 तास ती कुस्ती चालली होती. 2 तास 45 मिनिटं. बस. पावणे 3 तास कुस्ती चालली होती. 3 तास कुस्ती चालली होती. बरोबर. मग त्यावेळी चर्चा काय वडिलांनी तुम्हाला काय सांगितलं? हा किस्सा सांगितला की कोल्हापूरच्या मैदानामध्ये सर्व त्या पब्लिकनी की भरभरून त्यांना काय असतं ती त्यांची देणगी मानधन काय असेल ती भरभरून खिशातून त्यांनी दिलं. म्हणजे आता जो क्रिकेट होता तो त्यावेळेचा तो कुस्तीचा क्रिकेट होता ना. कुस्ती सोडल्यानंतर 6 महिन्यानंतर ही कुस्ती ठरली होती. तुम्हाला आठवतं का ही गोष्ट? मी मोठ्या पैलवानाकडून ऐकलो. हे मला आठवत नाही. म्हणजे काय झालं त्यांनी कुस्ती सोडून कराडला आलेत. हो. आणि कुस्ती सोडून कराडला आल्यानंतर त्यांना परत बाळा गायकवाडांनी ती पार्टी बोलवायला आली की बाबा मारुती तू जायला खेळायला लागतंय, पाकिस्तानचा पैलवान मोठा आहे हो. मग त्यावेळी हे म्हणजे मी काही खेळणार नाही. पण तरी सुद्धा विनंती केल्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन हे कोल्हापूरला आलेत आणि 6 महिने सराव केला. आणि 6 महिने सरावानंतर बाला रफिक बरोबर कुस्ती झाली पाकिस्तानच्या आणि त्याला चितपट मारलं. पण त्यांच्या आणि कुणाबरोबर कुस्ती झाल्या हो तुम्हाला काय त्यांनी सांगितलं कधी? नाव बी कुणाचं घेऊन नाही तसं नसतं. ही आता कसं आहे सगळी गाजलेली पैलवान आहेत सगळी. अहो नाही तसं नसते हो. आता कुस्त्या कसं असतं. आता दिनानाथ अण्णांच्या बरोबर कुस्ती झाली. काल दिनानाथ अण्णा म्हणले की माझी कुस्ती झाली म्हणली मारुतीची. थिएटरला झाली मुंबईला बरोबर झालते. मग अशा कुस्त्या कोणाबरोबर झाल्या? कसं असतं? बाला रफिकची झालेली आहे. पैलवान मारुती मानेंची झालेली, भाऊंची. मारुती मानेंच्या बरोबर कुस्ती झाली त्यांची झालेली. बर. तिथूनच त्यांची ती मित्रता वाढली. बर. आणि कोणाबरोबर झाली? मग दाजी माळी. हो दाजी माळी फेमस मोठा माणूस, मोठे व्यक्ती. म्हणजे ती त्या वेळचे. बरोबर. आणि कोणाबरोबर झाल्या कुस्त्या? मग बुडोन चार्लीची झाली होती.
उडन चार्ली बुडन चार्ली कर्नाटकचा ही तर 3 तास कुस्ती चालली. म्हणजे पाणी पिऊन थांबून अशी कुस्ती झाली. त्या गाववाल्यांनी सगळ्यांनी दगड हातात घेतलेली की हा तर पैलवान पडेल ना तर तो तर पैलवान पडेल, नुरा नाही झाली पाहिजे. बरोबर, म्हणजे सुटली नाही पाहिजे. बरं, मग त्यानंतर रात्री 11 वाजता ती कुस्ती निकाली झाली. बर. आणि त्यानंतर देवळातला जो हत्ती आहे देवाचा तो बाहेर काढून मिरवणूक काढली. जरा ते फोटो आण बाळा वरचा प्लीज. हत्तीवरून मिरवणूक काढले फोटो, म्हणजे हत्ती काय असतं जरा लोक बघू द्या जरा. हवेरीला ही कुस्ती झाली. हवेरीला, बरोबर, हवेरी. बर. मग त्या पहिला मारलं. बर. त्यावेळी ती उडन चार्लीला मारलं. बर. हे यांची कन्या आहे बघा, कन्या आली बघा ज्याला फोटो. हा हत्तीवरून मिरवणूक काढलेला फोटो आहे, बरोबर ना? उडन चार्ली मारल्यावर क्या बात आहे. हवेरीला इथे हवेरीला. आणि त्याच कर्नाटकमध्ये झाली. आणि त्याच माणसाने देवळातला हत्ती काढून त्यांना बसवलं होतं त्या मिरवणुकीत. क्या बात आहे. अण्णा पाटोळे यांच्यावर कुस्ती झाली का हो? एक अण्णा पाटोळे जुने पैलवान असतील. पण आता कसं आहे, मुळातच आमचा जन्म ह्या त्यांच्या बरोबर झाल्यानंतरचा आहे. बरोबर आहे. उडन चार्ली जे होते ना त्यांच्या बरोबर अण्णा पाटोळे यांची पण कुस्ती झाली होती. आणि अण्णा पाटोळेंनी पण त्या मारलं होतं. म्हणजे काय झालं, त्याला चार्ली म्हणायची. मग त्यावेळी अण्णा पाटोळे होती त्या कंपनीची. आणि अण्णा पाटोळे काय म्हणायचे की तिथं कोंबड्याचं नाव सुद्धा बायका चार्ली ठेवायचे. चार्ली का म्हणतात म्हणलं, मला कोंबड्याचं नाव सुद्धा चार्ली ठेवतात, एवढं फेमस होता चार्ली पैलवान. त्याला मारलं. त्याचबरोबर आणि कुणाबरोबर कुस्ती झाल्या त्यांच्या? आता तुम्ही माळी सांगितलं सा, मारुती माने भाऊ सांगितलं सा, दिनानाथ अण्णा सांगितलं सा. कॉमनवेल्थचे जे फार मोठे इंग्लंडचे जे रेसलर होते ते सुद्धा 1.5-2 तास कुस्ती चालली ती. फॉरेनला 12 राऊंड कुस्ती चालली ती. मारुती वडार विरुद्ध क्लायंट जॅक. क्लायंट जॅक आहे. मग क्लायंट जॅक बरोबर कुस्ती झाली. ही जाहिरात आहे बघा, ही कॉमनवेल्थची आहे. बर. ही कुस्ती किती वेळ चालली? जवळजवळ 12 राऊंड झाली ही कुस्ती बघा. 12 राऊंड. बर. मग 12 राऊंडला ती जिंकलेली कुस्ती आहे त्यांची. बर. आणि त्यांनी टोटल 40 कुस्त्या परदेशात केल्या. एक कुस्ती ती हारले आणि बाकी 39 जिंकल्या. आणि महाराष्ट्रात कुठल्या तालमीत सरावले होते? कोल्हापूरला गंगावेशला होते. सरावले होते. ते वस्ताद कोण त्यांचे सांगितलेले? त्यांचे बेलीफ हे एक वस्ताद होते. बेलीफ असतात मोठा पैलवान. ते डाकीचे गुरु होते. बेलीफ ढाकवाले म्हणून. बरोबर. त्यांच्याकडून त्यांनी ती ढाक शिकली. ती बरोबर परफेक्ट. मग घरची परिस्थिती पहिली गरिबीची होती का? गरिबीची सगळी. फक्त कसं आहे की त्यांचे वडील एक दगडाचे काम करणारे, आमचा कष्टाळू समाज. होय बरोबर. पाचरवाट म्हणजे दगड. आणि कसं आहे, त्यावेळेस अन्न धान्य सगळं जरा स्वस्त होतं, गाव सगळं देत होतं. बरोबर. अन्नधान्य सगळं महाग झाले. आता कुठला माणूस बनणार तसं बनणार नाही. बरोबर. पण त्यावेळी तसं मिळायचं. आणि खुराक सुद्धा त्यांना चांगलं मिळत होतं. म्हणजे माझ्या वडिलांचा अभिमान आहे मला सांगायला की ते दिवसाच त्यांचा खुराक जर मी सांगितला तर आता ते शक्य नाही. काय खुराक होता हो? बघा, 4.5 लिटरची बादली असायची, 2 किलो मटण असायचं दिवसभरातलं, अर्धा किलो तूप असायचं. बर. आणि 300 बदामची थंडाई असायची रोज. ही सगळा दिवसभराचा आहार असायचा. एवढं खायला वजन किती होतं वडिलांचं? वडिलांचं 1.25 किलोच्या पुढे होतं वजन. चांगला पैलवान. हाईट 6 फूट 2 इंच होती. 6 फूट 2 इंच हाईट होती. आणि गाववाल्यांनी पहिल्यापासून सहकार्य केलं, सगळ्यांनी सहकार्य केलं. पार्ल्याच्या माणसांनी सहकार्य केलं, जिथं जाईल तिथं सहकार्य केलं. पैलवान मारुती मानेनी बी सहकार्य केलं त्या काळात. बरोबर. तिने त्यांना मित्र म्हणजे भावापेक्षाही पुढचं मानलं. क्या बात. मारुती माने. हो. शेवटपर्यंत बरोबर होते दोघं. बरोबर होते. त्याच एकाच वर्षी ते दोघं बी गेले. पण त्यांना पहिलं कोण गेलं? मारुती माने गेले. बरं. मग त्यांना समजलं त्यावेळी? हो, गेले की. गेलते तिकडे? गेले. मग काय त्याची परिस्थिती? म्हणजे आता काय, म्हणजे भाऊ आणि दोस्त एकच हो पहिल्यापासून. आणि पिरान कवटे म्हणजे दोघांनाही दोघं म्हणजे जुळे भाऊ असं मानत होते. क्या बात आहे. अशी ती गोष्ट होती. एवढं एकमेकाचं जिवलग प्रेम होतं. आणि दारासिंग बरोबर सुद्धा दारासिंग त्यांनी शिकवलं, त्यांना त्या क्षेत्रात आणलं रेसलिंगच्या. दारासिंग जे ग्रीको रोमन जी कुस्ती होती रेसलिंग, आता ते WWF आपण तो जरा हास्य कल्लोळ असतो तसं नव्हतं. तो त्यावेळी डेडली इव्हेंट होता त्यावेळी. बरोबर. मग ती त्यांनी शिकून त्यावेळी मग फॉरेनला ते गेले. बरोबर. फॉरेन मध्ये भरपूर जाऊन दारासिंगची त्यांना फार मोठं सहकार्य भेटलं त्यावेळी. बरोबर. मग आता तुम्ही बॉडी बिल्डर आहे का पैलवान आहे? नाही, आम्ही मिक्स आहे. तालमीत गेलता का? तालमीत आमच्या वडिलांनी नेलं नाही, म्हणले नको. का? माझं ऑलरेडी गुडघं फुटलं म्हणले. नाही, तसं नाही.
त्यांना भरपूर दिलेला आहे काय अनुभव. तर ते म्हणले तुमच्या वाटणीला काय तसलं काय नको, माझे काय चांगले असतील काय वाईट असतील ते दोन्ही तुम्हाला फेस करायला लागेल, त्यापेक्षा तुम्ही आपलं मार्गस्थ व्हा. आम्हाला इंग्लिश कडून दोघांना गाठलं. माझं BSc झालंय, भावाचा डिप्लोमा झालेला आहे. आता माझं वय 54 आहे, त्याचं 48 आहे. बरं बरं. मग आता तुम्ही आता काय स्वतःची जिम आहे. जिम तुम्ही करता? जिम करतो आम्ही. स्विमिंग पूल आहे आमचं. आणि आता कसं आहे, भाजप सरकारने फडणवीस साहेबांनी आमच्या वडिलांना पैलवान मारुतीवाडा आर्थिक विकास महामंडळ डिक्लेअर केलेलं आहे आमच्या समाजाला. फार मोठं त्यांच्या नावानं. हो, त्यांच्या नावानं फार मोठं उपकार आहेत आमच्या फडणवीस साहेबांचे, भाजप गव्हर्नमेंटचे. त्यामुळे त्यांनी हे केलं आपल्या वडिलांच्या नावानं. पण तुमच्या वडिलांचं कार्य पण तेवढं महान आहे. हो, महान आहे. पण ते असं नाही की म्हणजे आम्ही आज तुमचा गुणगौरव करत असेल किंवा आम्ही आज तुमची मुलाखत घ्यायला येत असेल, याचा अर्थ हा नाही की आम्ही तुमचा उपकार करतोय. ह्याचा अर्थ हा आहे की नवीन पिढीला आम्ही काहीतरी संदेश देतोय. एक दगड फोडणाऱ्याचा मुलगा सुद्धा परदेशात जाऊन 40 कुस्त्या खेळू शकतोय, त्यातल्या 39 जिंकू शकतोय, 1 हारू शकतोय, त्यातल्या त्यात परत त्यांची मुलं घडवू शकतोय. आणि त्यांची ऊर्जा अशी होती की ते जाईल ते कुस्त्या करायचीच म्हणायचे. आणि त्यांचं आवडतं पैलवान झालं सगळ्यांचं म्हणतात. आणि विशेष म्हणजे काय की त्यांच्या म्हणजे आमच्या आईला 10वी शिकल्यानंतर त्यांनी ज्यावेळी लग्न केलं त्यानंतर त्यांनी इथं BA इंग्लिश मध्ये करून घेतलं त्यांनी आईकडून. बरं, मग शिक्षक वगैरे होत्या काय? नाही, ते म्हणले माझा मालक पैलवान असल्यामुळं मी काय बाहेर जाणार नाही, कारण माझा मालकच पैलवान असल्यामुळे मी कुठेतरी नोकरीला जाणार आणि तिथे नको म्हणले. तेव्हा तिने मुलं घडवण्याचं काम केलं. म्हणजे आईनं तुम्हाला शिकवलं. म्हणजे ऍक्च्युली वडिलांचं काम तर महान आहेच आहे, पण ते आईचं काम पण महान आहे. पण आता मला एक प्रश्न विचारायचा, तुमचे वडील एवढे इंटरनॅशनल पैलवान आहेत, बरोबर? महाराष्ट्र चॅम्पियन कित्येक वेळा असतील, महाराष्ट्र केसरीला पण खेळले असतील, पण गव्हर्नमेंटकडनं काय मानधन मिळते का त्यांना? नाही, आम्ही तसा काही कधी प्रयत्न केला नाही आणि गव्हर्नमेंट कडून सुद्धा आम्हाला काही तशी दखल घेतली गेली नाही. म्हणजे अपेक्षा पण केली नाही आम्ही. ऍक्च्युली त्यांना मानधन मिळायला पाहिजे, कारण इंटरनॅशनल पैलवानाला मानधन मिळतं, पाहिजे होतं. मग त्यांचे काही डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडे असतीलच की त्यांचे, का नाही? त्यावेळी जुने काय सगळंच जुनच होतं, सगळं हे झालं. मग गंगावेश मध्ये ज्यावेळी ते खेळायचे तर बिराजदार मामा बरोबर यांच्या होते का बिराजदार मामा ज्युनियर यांच्यापेक्षा? बिराजदार मामा ज्युनियर असते मला. ज्युनियर होय, ज्युनियर असते, बरोबर. मग आणि कोणकोणत्या पैलवानाबरोबर कुस्त्या झाल्या होत्या त्यांच्या? त्यांचं आम्ही आता मोठमोठ्या पैलवानांच्या नाव ऐकतो. जर गेलं मी कोणाला विचारलं बाबा तुझ्या आवडीचा पैलवान कोण, तर मारुती वडार. तुमची कराडमध्ये कुस्ती झाली होती युवराज पाटील आणि सतपालची. त्यावेळी ती अंपायरिंग त्यांनीच केलं. पंच ते होते ना कुस्तीला? ते होते बरोबर ना? युवराज कुस्ती जिंकली होती ना ती? युवराज जिंकली होती, पण कसं आहे थोडासा लकडकोटला डाव गेलेला होता. लकडकोटला आता कसं आहे आपला तर पैलवान आहे, थोडस इकडे तिकडे होणार की काहीतरी. मग ते काय म्हणले की तुम्ही बाबा मध्ये जाऊन खेळा. लकडकोटला कुस्ती डिक्लेअर दिली नाही, मध्ये जाऊन खेळा की बाबा माणसाला दिसलं पाहिजे बाबा काय आहेत काय नाही. त्यावेळी युवराज पाटलांनी त्यांना चितपट केलं. बरोबर. पण ही एक आठवणीतली कुस्ती आहे. त्यांच्या आणि कोणकोणत्या कुस्त्या झाल्या? कोण अशा एखाद्या मल्लाबरोबर झाली म्हणजे बाबा अरे किंवा प्रमोद मी ह्याच्याबरोबर कुस्ती खेळलो वगैरे असं काय कधी बोलले का तुम्हाला? त्यांची बघा चंदगीराम बरोबर एकदा झालेली. चंदगीराम बरोबर? मास्टर चंदगीराम. बर. ती बरोबर सुटली होती आणि त्यांची कुस्ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी लावली त्यावेळी. क्या बात आहे. म्हणजे त्यावेळी ते होते, परत यशवंतराव चव्हाण होते त्यांची कुस्ती पण. हो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. ऑल इंडिया चॅम्पियन वगैरे हे भरपूर वेळा झालेले आहे. मग हिंद केसरी वगैरे गदा वगैरे काय मिळाली का? हिंद केसरीला ती गेली नाही, त्यांनी बाय दिलं त्यावेळी, काहीतरी तब्येतीचे फॉल्ट होता म्हणून ते गेले नाहीत. मारुती मानेना त्यांनी म्हणजे मारुती माने हिंद केसरी झाली. बरोबर झाली त्यावेळी हे पण होते का तिथं? हो. आणि त्यांनी लढत एकमेकांना दिलेली होती. बरोबर. ती एकमेकाला सगळं शेअरिंग करत होती. बरोबर. मग आता तुम्ही तालमील का वळला नाही? तुम्ही तालीम करायला पाहिजे होती, कारण तुम्ही पैलवान दिसताय. हो, करायला पाहिजे होती, पण काय आता वडिलांची इच्छा नाही म्हणलं, नको म्हणलं. खरं तुम्ही पण महाराज कसे झाला असता. ते काय म्हणले की तुम्ही आणखीन तिसरीकडे वळण घेईल काहीतरी. मी जी शक्तीचं मी जिरवलंय, काय गोष्टी असतात ती बऱ्याच जणांना ती जिरवता येत नाही. मी मैदानातच शक्ती माझी वापरली, मैदानाच्या बाहेर मी कधी काय केलेलं नाही. होय. आणि पैलवानांचं काय होतं की मैदानात बाहेर आले की मग थोडं जरा अंगात ताकद असते, मग भांडणं कर, गुंडेगिरी कर, असे प्रकार होतात. मग मला ती तुम्हाला थोपवता माझं आयुष्य निघून जाईल. त्यापेक्षा तुम्ही एक दुसरा मार्ग पकडा. म्हणजे वडिलांचं हे सांगणं होतं तुम्हाला की बाबा तुम्ही त्याचं शिक्षण काय होतं? अहो दुसरी वडिलांना दुसरी मुलगा BSc करून सोडलं, बायकोला BSc केलं. घरातली गरीब परिस्थिती असल्यामुळे पहिला लहानपणापासून खेळत. त्यांनी दगड वगैरे फोडणे हा प्रकार केला का लहानपणी? आई वडिलांनी त्यांच्या अगदी त्यांना स्पोर्ट्स मध्येच गाठलं पहिल्यापासून.
पहिल्यापासून खेळात घाललो. त्यांचा दिवसच उजेडायचा 3 वाजता रात्रीचा. 3 वाजता उजेडाचा 8-8:30 पर्यंत ते. कधी सांगायचं का तुम्हाला की बाबा मी एवढ्या बैठका मारायचो आणि एवढं सांगायचं की आता कराडला पहिल्यांदा मागं धरण नव्हतं, एक रेती असायची. तर जुन्या पुलापासून ते नवीन पुलापर्यंत ते पळायचे वाळूत. पाठीवर पैलवान घ्यायचे, त्यात पळायचे. नकट्या रावळ्याची विहीर आहे, मोठी विहीर आहे, त्याच्या पायऱ्या मारायचे वर खाली पैलवान घेऊन. परत मारुतीचं एक मंदिर आहे फार मोठं, तर माड्या मारुती म्हणायची. त्या चबुतऱ्यावर ते जोर बैठक मारायची, परत रोप मारायची. हे सगळे फिजिकल स्टँडर्ड तिने त्यावेळी. बरोबर. पण तरी किती बैठक मारले? मी एवढ्या बैठका मारल्या म्हणून कधी सांगितलं? त्यांनी मला सांगितलं की मी 200 मारायचो. पण किती म्हणजे असे 5,000 2,000? नाही, मी 200 मारायचो म्हटले. बाकीचं सगळे रनिंग आयटम, रोप क्लाइम्बिंग, वेट म्हणली ही मी करायचो. पण मारुती माने म्हणली की 2,000 जोर आणि 2,000 बैठका ते मारायचे. मी 200 मारायचो. मी 200 मारायचो. मी लढत बघायचो, लढत करायचो. मग मारुती माने बरोबर लढत करायची काही? हो, मारुती मानेना थोडेसे सिनियरच आहेत ते वडील तुमचे. वडील. हा, मग त्यांच्याबरोबर लढत तुम्ही कुठे सांगलीला होते का? सांगलीला होते, पिरांडलाच होती. बरं. मग त्यावेळी त्यांना लढतीला पाहिजे, बरोबर, तिला पहिलवान त्यांना पाहिजे होता आणि त्याच वेळी त्यांची झाली. बरोबर. मग मारुती मानेंच्या बरोबर जी कुस्ती झाली त्यांची ती अगोदर झाली का? मारुती माने हिंदी केसरी अगोदर आधी झाली. मग मारुती माने मारला असणार? नाही, तो कसा सांगतो तुम्हाला, कुठलाही पैलवान जिंकणं हारणं हा भाग नसतो. गोगा पंजाबी बरोबर आमच्या गणपतीराव आंधळकरांची पण कुस्ती झाली. गोगाने एका कुस्तीत मारलं, एका कुस्तीत गोगाला मारला, असं काहीतरी आहे. तो दिवस असतो. मोहम्मद हनीफ पैलवान पण चांगली होती. साधी पंजाबी बी चांगली होती. बरोबर. मग मोहम्मद हनीफना गणपतीराव आंधळकरांनी मारलं होतं, असं पण झालं ना. तो दिवस असतो, ताकदीचा वर खाली होत असतो. मग तो विजय पराजय हा महत्वाचा नाही. त्यानं त्याच्या मागे कितीतरी वर्ष कष्ट केलेलं आहे. सर मला एक सांगा, दुसरी पास असणारं पोरग, वडराचं पोरग जर हिंद केसरी गणपतीराव आंधळकरांच्या बरोबर किंवा हिंद केसरी मारुती माने यांच्यावर कुस्ती खेळत असेल तर किती भाग्यवान आहे होते. तुझे वडील किती भाग्यवान, आजोबा किती भाग्यवान आहे. नाचले आमचे आजोबा. खरं, ज्यावेळी बालारपेठला पाडलं त्यावेळी अश्रुधूर झाला मोठा. पब्लिक एवढं मोठं होतं त्यावेळी आमचे आजोबा नाचले पूर्ण. ती कुस्ती निकाली होऊ शकत नव्हती. सगळी म्हणून बाला काय झालं म्हणजे तुमच्या वडिलांना सुद्धा गॅरंटी नव्हती की मी बाला कुस्ती खेळायला लागलोय. मला पैलवानच्याकडे ऐकायला मिळालं की तुमच्या वडिलांना पण गॅरंटी नव्हती की मी ह्याला मारेल. कोणाला? चांगले मोठे पैलवान होते, लय मोठा नावाजला पैलवान पाकिस्तानचा, आणि त्याला चितपट करून छाती बसल्या होती. तिथं गेलेच, कारण ते दंगा एवढा झाला की म्हणजे सगळी पाळली तुमच्या वडिलांना पकडायला, म्हणजे माणसं उचलून घ्यायला. बरोबर ना? बरोबर. अगदी सगळ्या भागातून माणसं गेली ती कुस्ती बघायला, अगदी बैलगाडीतून गेलेली माणसं. आणि मला वाटतं विष्णू सावर्डेकर आणि मारुती माने यांची जी कुस्ती होणार होती ते सुद्धा ह्या कुस्तीची वाट बघत होती. कुस्ती वाट बघत होती. दोघं म्हणत होती एकमेकाला हात लावून थांब ते मारणार, आणि दोघंही एकाच वेळी ओरडली. कुस्ती निकाली झाली. मारुती माने त्यावेळी म्हणले मारलं पैलवानने म्हणले. हा, एवढं वैशिष्ट्य आहे की पैलवान आमचे वडील भाऊंना माने भाऊंना भाऊच म्हणायचे आणि माने भाऊ म्हणायचे पैलवान. ते कधी ती नाव वापरलं नाही त्यांनी. नाव घेतलं कधी पैलवान नाव मारुती आणि त्यांचं नाव मारुती जो, पण त्यांनी कधी सुद्धा यांना काहीच बोललं नाही, फक्त पैलवान मारलं पैलवान. आणि हे काय म्हणजे सावर्डेकर, विष्णू पण सावर्डेकर म्हणतात अरे मारलं असं. ते मोठे होते, विष्णू पण सावरकर मोठे होते. बरोबर. दारासिंग वगैरे यांची भेट तुमची झाली का स्वतः? माझी नाही झाली. म्हणजे तुम्ही नाही. आणि त्यांची वानखेडे स्टेडियमला फार मोठ्या कुस्त्या झाल्या त्यावेळी. म्हणजे WWF आपण ते रेसलिंगची कुस्त्या ज्या म्हणत होतो, अगदी ग्लॅमर होतं त्यांना. मग त्या कुस्त्यांना त्यांना शत्रुघ्न सिन्हा यायचे. बघा ते फोटो आहेत त्यांचे. म्हणजे सगळे ग्लॅमरच ते जगले वडील. आणि तुम्ही गेला नाही कधी तिकडे? नाही गेलो. आमचे वडील बॅक टू पॅव्हलियन इकडे आले. तुम्ही कुठं जायला पाहिजे, तुम्हाला कुठं दाखवूच काम तरी मिळालं असतं. पण तुम्ही गेला नाही. तुम्ही आज करोडपती तुमचं तुम्ही अंपायर उभा केला असतं. तुम्ही वडिलांना सारखी भीती असायची की मुलं आपली लांब नको जायला. क्या बात आहे. मग तिने एवढी दुनिया बघितली होती की ती एवढी पॉझिटिव्ह झाली की माझी पोरं म्हणजे अगदी साशाची. बरोबर. पण मला एक प्रश्न हा विचारायचा आहे तुम्हाला, तुमचे वडील एवढे नामांकित पैलवान झाले, बरोबर, तुम्हाला पैलवान केलं नाही, तुम्हाला त्याचा राग नाही येत नाही कधी वडिलांचा? नाही, आम्ही वडिलांच्या शब्दाची कधी बाहेर गेलोच नाही. मग आमच्या वडिलांचा आनंद होच आमचा आनंद हा मिळतच नाही. पण त्यांनी जे आता तुम्हाला ज्या ठिकाणी उभा केले त्यात तुम्हाला आनंद वाटतो का? ही सगळं ती जे दिलेलं आहे ना, ही त्यांचीच आशीर्वादाची कृपा आहे. आज जी गव्हर्नमेंटने त्यांना दिलंय ही काहीतरी रिक्त होतं म्हणून ती परत आलेलं आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि त्या काळचे ते नामांकित पैलवान पण होते. त्यांचं खाणं काय होतं? आता दूध तर तुम्ही सांगितलं, थंडाई सांगितली, रोज 2 किलो मटण. हो, दिवसभरातला ते 2 किलोचा आहार असायचा. 2 किलो मटण खायचं असायचे. आठवड्याला एक बकरं 20 किलो. हो, आमच्या आजोबा 12 पोरं घरात, हा. 3 भाऊ आणि बाकीच्या सगळ्या बहिणी. बर. 12 पोरांचं कुटुंब, खाणं हीच संपत्ती. दिवसभर काम करायला संध्याकाळी येताना घेऊन आणि यायचं. बकरं त्यावेळेस स्वस्त, खाणं स्वस्त होतं. आता फार खाणं महाग आहे. मग त्यामुळे त्या आजोबांनी खायला घातलं म्हणून एक चांगला पैलवान घडला. झाले म्हणजे आजच्या पोरांना त्यांच्या आई वडिलांनी जर खायला घातलं तर चांगला पैलवान होऊ शकतो. तरच चांगलं. आई वडिलांचं लक्ष पाहिजेच. आणि आजकाल मुलं तशा पद्धती वागतात का हो? तुम्ही आता बघताय का? मुलांना कसं फास्ट पाहिजे, दुसऱ्याची गाडी बघितली ती लगेच पाहिजे. बरोबर. पण त्या गाडी घ्यायला त्या आई वडिलांना किती त्रास झालेला असतो हे त्या मुलाला माहित नसतं. बरोबर की. तुम्ही आता इंटरनॅशनल पैलवान तुमचे वडील होते, मग तुम्ही तुमच्या वडिलांना हट्ट करून एखादी गाडी वगैरे पटकन मला पाहिजे असं कधी केलं का? नाही. आम्ही टीवायला असताना त्यांची बुलेट आम्ही आपली चालवायचं. त्यांची होती म्हणून, त्यांची घरातली म्हणून. मग त्यांना वैयक्तिक अशी काय मागितली त्यांना न सांगता? नाही, आम्ही आपलं रिक्वेस्ट केली, शेवटी तर द्या. बरोबर. पण आता तुम्ही जिम चालवताय, बरोबर? हो. मुलं जी आता नवीन पिढीतली व्यसनाकडे चालल्यात, म्हणजे तुमचं ड्रग्ज घेणे म्हणा, याबद्दल तुमचं मत काय साहेब? कारण सगळ्यात चुकीचं गोष्ट आहे ते ड्रग्स. सगळ्यात बरोबर. हे जे एवढे मोठे पैलवान झाले ना, हे खुराकीने झाले. बरोबर. हे पैलवान फील्ड येतं. आता त्यांना डेफिनेशन पाहिजे बॉडीला. उपाशी राहायचं, थोडं खायचं आणि स्टिरॉइड्स घ्यायची. जसं आपण फुगा फुगतो तशीच बॉडीचे जे मसल पार्ट आहेत ते फुगतात. ऍक्च्युअली त्या बॉडी पार्ट मध्ये आत न्यूट्रिएंट व्हॅल्यू कमी असते. बरोबर. न्यूट्रिशन म्हणावं असं नसतंच त्या बॉडीत. बरोबर. मग तुम्ही आता एवढी जिम चालवताय, बरोबर? तुम्ही जिमचं आता स्वतःच जिम आहे म्हणजे तुमच्याकडे पैलवान आला किंवा मुलगा आला तर चांगला मजबूत व्हायला पाहिजे, बरोबर? मजबूत व्हायला, सुंदर दिसायला पाहिजे असं वाटतं. मग तुम्ही स्वतः पण जिम ट्रेनर पण देतात ना काही लोक बाहेरची? आमच्या तर बघा आज 25 वर्ष झाली आमच्या जिमला. तुम्ही ह्या पंचक्रोशीत कुठेही जर विचारलं, स्टर्लिंग जिम स्टिरॉइडचा म्हणजे फॉर्मॅट वापरतं किंवा ते डबे विकायला ठेवतं असं काहीच नाही. कधीच विकलेलं नाही तुम्ही? कधी एक डबा विकला नाही कुणाला. पावडर नाही? नाही. मग ते जर खाल्लं तर मुलांना भविष्यात नुकसान होऊ शकतं, आता चांगलं वाटणार असं काय म्हणणं आहे का तुमचं? नुकसान होतच. तुमचा बोन डेन्सिटी लॉस होतो. बर. आतले सगळे ऑर्गन्स खराब होत राहतात. बर. म्हणजे किडनीवर इफेक्ट होतो, लिव्हरवर, सगळे. म्हणजे स्टेरॉइडचा जो इफेक्ट आहे त्याला काय होतं जरा सांगा जरा नवीन पिढीला. स्टिरॉइड्स हा कसा आहे तुमचा की जास्त बॉडीतला जो प्रकार आहे ताकदीचा टेस्टोस्टेरॉन तो वाढवत राहतो त्या क्षणाला. बरं. आणि त्याचं इंटेन्सिटी वाढत राहण्यासाठी त्याची कंटिन्युएशन राहायला पाहिजे. कायमच घ्यायला पाहिजे. परफॉर्मन्स तुमचा राहण्यासाठी तुम्हाला त्याचं डोसेस वाढवावंच लागतात. मग मला एक सांगा, त्या माणसाला परमनंट घेणे शक्य आहे का फायनान्शियली वगैरे? फायनान्शियली जर त्या घरातली परिस्थिती चांगली असेल तर तो ठीक आहे. चांगली म्हणजे करोडपतीच पाहिजे हो? आमच्या देश हो, अब्जाच पाहिजे. हो. ते काय कोणाचं समजा कंपनी त्याला सांभाळत असेल तर कंपनीचा सुद्धा ओव्हरलोड होतो. आज प्रेमचंद डोगराला टाटाने सांभाळलं, टाटाने परत कोणाला सांभाळलं का हो? नाही. बघा तुम्ही. बरोबर. म्हणजे एवढा खर्च करावा लागतो, म्हणजे करोड रुपये खर्च होतो त्याच्यावर. जास्त करतो. मग त्यामुळे आता जी मुलं सुरुवातीला जे घेतात आपलं स्वतः चांगलं दिसायसाठी हे योग्य नाही. आणि काय करतात ते फोटोग्राफी करतात, काही दिवस घालवतात, परत ते इंजेक्शन कमी आले, पैसे कमी आले की ती पोरं अशी दिसतात आणि परत त्याच्यापेक्षा पूर्ण डाऊनच होतं. आता तुमची जी तब्येत आहे ही नॅचरल आहे? ही आमची नॅचरल तब्येत आहे. म्हणजे तुम्ही डंबेल्स वगैरे प्रॉपर सगळं हे आम्ही नॅचरल करत असतो. बरोबर. मग तुम्ही ज्या मुलांना तुमच्या शिकवता तुमच्या जिममध्ये किती मुलं येतात आता? आमच्या वर्षाला बघा एक 600 ते 700 माणसं येऊन जातात मुलं. रोटेट होऊन जातात. बरोबर. मग तुम्ही त्यांना फक्त नॅचरल जिम हे शिकवता, एक्सरसाइज शिकवता? आत आल्यानंतर त्यांना तेच सांगतो. समजा त्याला जर पाहिजे असतं तर त्याच्या आई वडिलांना बोलवतो, बाबा हे तुमचा मुलगा असं मागतोय तर हे काय आपण इथं अवेलेबल करून देत नाही. तुम्हाला कुठं पाहिजे असेल तर तुम्ही त्याला अवेलेबल करून द्या. आमचं काम आहे हे त्याला शिकवणे आणि आहार नॅचरल डाएट काय असेल ते त्याला सांगणे. पण ह्याचं नुकसान असल्यामुळे मुलं आता काही मुलं तिकडे वळत नाहीत. पण तुम्ही अशी सुद्धा मुलं बघितल्यात का हो? आता मी मैदानात बघतोय कुस्तीला गेले आणि 13व्या वर्षी अटॅक आलाय, 16व्या वर्षी अटॅक येतोय मुलांना आणि मुलं मरायला लागल्यात, मुली मरायला लागल्या. काही म्हणजे मुली ग्रोथ आहे ना तिची एक्सेसिव्ह पॉवर वाढली जाते स्टिरॉइड्सची. बरं. आणि ते कंट्रोल होत नाही माणसाला. कंट्रोल होत नाही. कशी कंट्रोल आपल्याला माहित आहे का? त्यांना हार्टला दणका देतं ना. समजा तुमची जागरण झाली, तुम्ही काहीतरी खाल्लं,
अवेळ झोपला, हं. काहीतरी करत गेला किंवा इंटेन्सिटी नसताना इंटेन्सिटी वर्कआउट जास्त केला, हं. प्रेशर आलं जास्त हं. ब्लडचं, हं. तर ते तुम्हाला त्रासदायक होणार. म्हणजे तुमचं ब्रेनच्या नसा नसा फुटला, समजा इथं नाही स्टॉप झालं हं. तर वरचा ब्रेन उठणारच. खरं हो. नवीन पिढीला फार मोठा संदेश आहे, व्यसन करू नका. तुम्ही वाटते तुम्हाला मी सुंदर दिसतोय 4 डंबेल्स मारल्यावर किंवा एखादं इंजेक्शन घेतल्यावर, पण तुमचं शेवटला तुमचं म्हणजे एक 5-6 वर्षाच्या नंतर तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या किडनी लिव्हर खराब होणार आणि तुम्ही स्वर्गवासी होणार आणि तुम्हाला कोण लक्षात ठेवणार नाही. त्यासाठी फार मोठा संदेश त्यांनी दिलेला आहे. मी हा प्रश्न ह्यासाठीच विचारला की हे जिमचे ट्रेनर आहेत. आणि साहेब, तुम्ही अशी मुलं बघितलीत का हो तुमच्यापेक्षा एजने कमी आहेत आणि तुमच्या देखत खेळलेलं म्हणजे फिजिकल वगैरे केलं ना, अचानक असं काही काम करून मरून गेले, अशी मुलं बघितल्यात का? नाव राहून ते सांगायचं. गेले, भरपूर गेले बघितल्यात. मग तुम्हाला आणि तुम्हाला कळतं का एखाद्या मुलाने घेतलं हे तुम्हाला कळतं की लगेच कळतं की बॉडी एक्सपोज करताना त्याचा जो निप्पलचा जो भाग असतो तो डाऊनच असतो. आपला नॅचरल निप्पल्स जो असतो चेस्टचा तो नॉर्मल राहत असतो, तो खालीच पॉइंट होतो. ती लगेच लक्षात येतं घेतलंय तुम्ही. बर बर बर. आणि कसं ओळखायचं? आता समजा आम्ही गेलो एखाद्या ठिकाणी, एखाद्या मॅचला गेलो, एखाद्या कुस्तीला गेलो आणि एखाद्या स्टेरॉइड घेतले किंवा ड्रग्स घेतले, मला ओळखायचं, कसं ओळखणार मी? आता ही आपली नॉर्मल बॉडी आहे, आपण व्यायाम केला तर एक साधारणतः थोडीशी नस आपली वर येते. बरोबर. त्यांच्या 24 तास नसा वर असते. बर बर बर. म्हणजे नसा दिसणार, आमच्या काही दिसतच नाही. नसा कायम प्रेझेंट असतात, का वरपासून खालपर्यंत दिसणार. नॉर्मल माणसाची नस कायम चार्ज दिसत नाही. व्यायाम केलं दिसेल, इलेक्ट्रिसिटी कायम सप्लाय झालेली दिसते, कायम दिसणार. मग ती डेंजर झोन आहे की तुमचा ब्लड किती त्या रोटेटेशन जातो, किती प्रेशर जातोय की त्यालाही माहित नसतं आणि आम्हालाही माहित नसतं. मग समजा असं ड्रग्स खाल्लं आणि जर बीपी चेक केला तर बीपी 180च्या वर जाणार. बीपी हायच असतो. बीपी हायच होणार. हायच असल्याशिवाय ते मसल वाढतच नाही ना. बरोबर. मोठमोठे फॉरेन बॉडी बिल्डर्सला सुद्धा किती गेलेत, झटक्याने गेलेत, स्टेज शो मध्ये गेलेत. होय, स्टेज शो मध्ये गेलेत की भरपूर. त्यामुळे हे योग्य नाही. आता तुम्हाला कुस्ती हे क्षेत्र तुमचं नसल्यामुळं तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर कधी कुस्त्या बघायला जायचं होता का हो? ही फक्त सतपालांची मी बघितल्या. हो. काय सांगताय? मी बघितली. मग सतपाल पटलांची. हो. लहान होतो. तुम्हाला आठवतं का ती गोष्ट? बाबा सतपालच्या अंपायर बॉडील होतं, अगदी दंगल झालेली सुद्धा मी बघितलेली. चपल एक ट्रक वर चपल बरोबर आहे. मला पण माहित आहे. बरोबर आहे. मग आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा साहेब की पैलवानकीमध्ये आता जे व्यसनाधीनता नुरा कुस्ती आली, ह्याचं काय मत आहे? ह्याच्यावर तुमचं मत काय? ती कसं आहे, त्या गाव भाग म्हणतो ना आपण, प्रत्येक क्षेत्रातलं एक वर्चस्व असतं, प्रत्येक जातीचं एक वर्चस्व असतं. हे तुम्हाला प्रत्येक फील्ड मध्ये बघायला भेटतं. बरोबर आहे. हे दिसलं नाही पाहिजे साहेब. तुम्ही समजा पंजाबला गेला तर तिथलं वर्चस्व त्या गावाचं असतं, बाहेरचा पैलवान तिथं टिकू शकत नाही. किंवा तुम्ही पुण्या भागात आला किंवा कोल्हापूरला ह्या भागात आला तर त्या गावातल्या त्या माणसांचं जी वर्चस्व असतं त्यांच्या पैलवानाला तुम्ही पाडू शकत नाही. हा बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की तिथं जाऊन सुद्धा त्यांचा पैलवान पडला तरी काही दुःख झालं नाही पाहिजे. ही तुम्ही स्पोर्ट्स म्हणून घेत नाही, तुम्ही एकमेकाला मारण्याच्या हेतून बघताय. तुम्ही तसं नाही बघायचं, स्पोर्ट्स बघा. म्हणजे स्पोर्ट्समॅनशिप पाहिजे आपल्याला, आणि म्हणजे प्रेक्षकपणाने खेळाडू पण. तुम्ही जर तिथं जात आणली, धर्म आणला, पैसा आणला तर स्पोर्ट्स बघायला भेटतील. क्या बात आहे. बरोबर आहे साहेब. म्हणजे फार मोठी गोष्टी बोलताय, कारण अशा भरपूर गोष्टी आहेत की बऱ्याच मुलांच्यावर लोकांचे अन्याय पण झाले, चांगले झाले पैलवान आहेत भरपूर. आता आमच्याच वडिलांना तुम्हाला सांगतो, पुण्या साईडला त्या काळात कुस्ती झाली, म्हणजे मोठा पैलवान होता त्या भागातला तो, म्हणजे एखाद्या सन्मानित व्यक्तीचा तो मुलगा होता. वडिलांनी त्याची मुळी बांधली मैदानात. त्यानं मुळी बांधायला अंग बी तसंच दिलं. वडील म्हणले त्याला काय मुळीचा डाव माहित नव्हता. वडिलांनी हात ठेवला तर कंबर वाजलं, गाव उठलं मारायला. एकतर तो मोठ्याचा कंबर झालं. हाय त्या किस्ताकोर 4 पैलवान इकडची कराडातली, वडील सुटली, पैसा बी राहिला, मानधन बी गेलं, सगळंच गेलं. बरोबर का? म्हणजे तो डाव माहित होता, पण ताकद वडिलांना रेड्यागत असणार हो. त्यामुळंच हे झालं की त्या मुलग्याला कमरेला त्रास झाला त्याला. बरोबर. आणि ही नॅचरल ताकदवाली माणसं हो. रानावनातनी, डोंगर दऱ्यातली, बिना चपलाची पळणारी माणसं.
बरोबर. त्यांना ऊन काय करत नव्हतं, काहीच करत नव्हतं. त्यांचा जन्म कधीचा हो साहेब? आता जन्माचं तीच मला माहित नाही, साल माहित नाही, म्हणजे 1930 त्या दरम्यात असेल बघा. 30च्या दरम्यानचा, हा. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा. मग कधी असं सांगितलं का कधी स्वातंत्र्याची किस्से वगैरे असे काही सांगितलं की काय हो काय ते जाळपोळीचं प्रकरण म्हणजे 1948ला म्हणजे गांधीचा खून झाला ते ते कळत होतं का त्यांना? कळत होतं त्यांना. बर मग सांगायचं का? सांगायचे असं फार बेकार झालं, विचित्र झालं, ते सांगत होते. म्हणजे जाळपोळ झाली तर ब्राह्मण लोकांची घरं जाळली, सगळं जाळते, म्हणजे स्वतः बघितलं त्यांनी. स्वतः बघितलं. मग यशवंतराव चव्हाण वगैरे यांच्या हातचे पुरस्कार वगैरे घेतले का हो यांनी? फक्त सत्कार झाला दिल्लीला, आमच्या त्यावेळी यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते सत्कार झाला. बरोबर. आणि पंडित नेहरू, इंदिरा गांधी वगैरे? इंदिरा गांधींचा ते फोटो आहे की हो, इंदिरा गांधीचा फोटो आहे. आणि गणपतराव आंदळकर पण आहे, माने आहे, सगळे पैलवान आहेत. हा फोटो आहे बघा, या इंदिरा गांधी आहेत मला होते. हो. आणि हे गणपतराव आंदळकर आहेत, वसंतराव नाईक आहेत, वसंतराव नाईक महाराष्ट्र मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आहेत, हे माने भाऊ आहेत, हे मला वाटतं दादू चौगले आहेत. तुमचे वडील कुठं? हे इथं आहेत. अरे बापरे, काय तब्येत आहे हो. हे आहेत बघा श्रीरंगाप्पा आहेत माऊलीचे. श्रीरंग माऊली, बेनापूर श्रीरंग माऊली, श्रीरंगाप्पा पैलवान सातारला असतात, म्हणजे आता वारले ते. हा म्हणजे ऑलिम्पिक वीर होते ते श्रीरंग माऊली. बरोबर. म्हणजे याला श्रीरंग माऊलीला पण बघायची म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. ही नामांकित पैलवान आहेत बघा. आणि मला एवढंच सांगायचं आहे की गरीब घरातला व्यक्ती सुद्धा मोठा पैलवान किंवा मोठा खेळाडू होऊ शकतो, त्याचं उदाहरण हे आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, 3-4 मुख्यमंत्री आहेत यांच्या बरोबर आहेत. सर्वात महत्वाचं त्यांना संगत चांगली लागली वडिलांना. ते म्हणायचे की संगतीचा परिणाम फार चांगला असतो. संगत ही महत्वाची आहे. संगत महत्वाची. आजच्या मुलांचं संगती जरा संगतीत नाही, ते यांचं संगत चांगली होती. संगत म्हणजे गणपती आंदळकर म्हणा, सगळे मारुती माने भाऊ म्हणा. हे कधी असं त्यांनी केलं का हो? कोल्हापूर, आता मारुती वडील हे कोल्हापूरचे, कराडचे. गणपतराव आंदळकर आमचे कोल्हापूरचे, मारुती माने हे सांगलीचे. मग ह्यांनी कधी भाईबंदी बघितली का? कोल्हापूरचा पैलवान आहे भाऊ, तसं बघितलं नाही. त्यावेळेस वातावरणच वेगळं होतं. ती पैलवान म्हणजे देवाला हाक मारल्यासारखं ती पैलवान या शब्दाला हाक मारायची. पैलवान आली म्हणजे गणपती आंदळकर जरा थोडे मोठे असते, मारुती माने भाऊ त्यांच्या पाया पडणार. म्हणजे एवढा रिस्पेक्ट होता. असं नाही की नाही माझं गाव हे माझं नाही, अजिबात नाही ना. पैलवान ह्या शब्दाला देवत्व होतं. क्या बात. आज ते राहिलेलं नाही ठेवलंच नाही माणसांनी. आणि आज राखायला पाहिजे. इथून पुढे जर पैलवानगी टिकवायची असेल तर मुलांनी खासकर नवीन पिढीतल्या आपल्या गुरुचा आदर केला पाहिजे. त्यांना राजकीय आश्रय भेटला पाहिजे. जसं शाहू महाराज पैलवानला सांभाळत होते त्या काळात. बरोबर. कुणीतरी सांभाळलं पाहिजे पैलवानाला, कारण त्याच्या घरची खाऊन होऊ शकत आणि गरीबाचा पैलवान होऊ शकत नाही. गरीबाचा नाही पैलवान. ते तुमचे आजोबा चांगले होते म्हणून जमलं काम, नाही तर काय खायला. आता आमच्या लक्ष्मी मोटरांची काय कंडिशन झाली तुम्हाला माहिती आहे का? लक्ष्मी मोटर सुद्धा दगड महाराज केसरी होऊन ज्योतिबा जाऊन दगड पडायचे. आमचा समाज एकतर फार म्हणजे पैशाच्या संदर्भातला थोडासा म्हणजे त्या काळात माग असलेला फार माग असलेला. बरोबर. भोळसट समाज, ताकदीचा समाज आणि रोज कष्ट करू समाज. होय, रोज कष्ट करा. त्यांना माहित नाही उद्याचं काय माहित नाही. आमच्यातल्या बायका सुद्धा माणसाच्या बरोबरीनं काम करायच्या. बरोबर. माणसांना जेवढी ताकद आहे तेवढ्या पेक्षा कितीतरी पटीने बाईला ताकद होती. होय. ही सगळं बाहेरचं काम करून संध्याकाळी जेवण ती बनवत होती. आमच्या समाजात व्यसनं पहिल्यापासून होती. ती बाई झेलून सगळं काम करायची. सगळं मार खाऊन सगळं करून उद्या उठून स्वयंपाक करून परत ती करायची. बरोबर आहे. आणि मार खायला लागायचं कारण हे पिऊन येणार करणारच. अशिक्षित समाजाला काय हो, संध्याकाळी अंग दुखतंय म्हणून ते दारू प्यायचे. पण त्यांना माहित नव्हतं की जेवढं आज मी कमवलंय माझ्या मुलाच्या पोटात नाही पण माझ्या त्या गोटात आहे. क्या बात आहे. ही गोष्ट यासाठी सांगतो की बाळासाहेब ठाकरे साहेब कोल्हापूरला आले होते आणि ते निघाले ज्योतिबाला. आणि जाता एका प्रश्न विचारला का, अरे लक्ष्मी मोटराचं गाव इथंच काय? तर केरली म्हणलेत. म्हणजे कुठं आहे तो? गावात इच्छा म्हणजे ज्योतिबा दगड फोडायला लागले. डबल महाराज केसरी 1973 वर्षाची गोष्ट. त्यावेळी माणसांनी मदत केली. बाळासाहेब ठाकरे तिथे गेलेत, वर बोलवलं, त्याची संबंधित बाळासाहेब ठाकरे आल्यात. ते वर आले, त्यांचं पूर्ण मागचा बन्यान फाटलेलं लक्ष्मी मोटरांचं. डबल त्याचं विचारलं, पहिल्यांदा तुम्ही डबल महाराज केसरी? म्हणजे होय. मग तुम्ही काय करायला? तर म्हणलं दगड फोडायला आमचा धंदा आहे. म्हणले साहेब परिस्थिती नाही माझी, गाडीत बसा म्हणले. आणि तिथं बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना नोकरी लावली. त्यावेळी भिकाजी पाटील म्हणून कोल्हापूरचे महापौर, त्यांना सांगितलं भिकाजी पाटील तुम्हीच काय? तर म्हणले होय. वडर साहेब म्हणले शेड काढा म्हणले. शेड काढा म्हणलं, त्यांची
काढला चेंडू मागं बघितलं तर बन्यान पूर्ण फाटलेलं. डबल महाराज केसरी पैलवान आहे आज म्हणले दगड पुढतेच होती. हे दुर्दैव आहे म्हणले, लावाय पाहिजे नोकरी म्हणले. समाज पूर्णपणे आमचा ताकदीचा, भोसट आणि फक्त व्यसनात गेला. सुशिक्षित नसल्यामुळं, शिक्षण नसल्यामुळं त्या माणसाला, त्या समाजाला दिशा मिळाली नाही. पण आता इथून पुढे तरी आता चांगले गव्हर्नमेंटनं आता पैलवान मारुतीवाडा आर्थिक विकास महामंडळ जे ते फक्त वडार समाजासाठीच आहे का आता? हे वडार समाजासाठीच, उन्नतीसाठी दिले. बरं, माझं त्यातून तुम्ही काय काय करणार? अजून काय पुढचं रूपरेषा दिलेली नाही गव्हर्नमेंटने. बरं, पण तरी पण बॉडी बसलेली नाही. बरोबर. मग त्यात तुम्ही ऍक्च्युली ह्याच्यातनं काम काय करणार? म्हणजे बाबा शिक्षणाचं आणि मुलांना मानधन किंवा मुलांना आर्थिक शिष्यवृत्ती वगैरे काय देणार का त्यातून? आता बघा त्यांचं कसं आहे, त्यांची ध्येय धोरणं कशी आहेत ती तिथं गेल्यानंतर ध्येय धोरण समजणार. मग ते तुमचा प्लॅन काय आहे? म्हणजे तुम्ही काय भविष्यात करणार आहात? तुमचा प्लॅन? गव्हर्नमेंटनं ज्या साच्यात जी काय काय सेवा दिलेली आहे ती सगळी सेवा समाजाला देण्याचा आपल्या लोकांना, मुलांना शिक्षित करायचा प्रयत्न करायचा. अजून सुद्धा मुलं, मी जरा, मला माफ करा पण एक शब्द मी वापरतो, अजून सुद्धा आपल्या समाजातली, मी तुमच्या समाजातली मुलं शिक्षित नाहीत, जरा अडाणीच आहेत. आणि काय झाले, आता शिक्षण क्षेत्र एवढं स्पर्धात्मक झालेलं आहे आणि आर्थिक एवढं महागाई आली आहे त्यात. तर गव्हर्नमेंटनं शिक्षण हे सर्व समाजांना, सर्व मुलांना, मुलींना मोफत द्यावं. बरोबर. हे सगळ्या जगात आहे, हे भारतात पण लागू करावं. हे काय म्हणतात, गरीबातलं पोरग आहे ना, हुशार असते पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तिथपर्यंत जात नाही. ते काय करते, मग रस्त्याकडे जाते आणि कामाला सुरुवात करते. अहो, आता IPS बिरदे डोण्याचं काय झालं? ते पोरग COP ला 162 स्कोर, CETचा 162 स्कोर म्हणजे 100% मार्क्स. बरोबर आहे. 162 स्कोर म्हणजे 100% मार्क्स. ते पोरग COP ला गेलं, तिथे खायला त्या पोराला नाही तर ते काम करायचं. काम करून COP मध्ये इंजिनिअरिंग केलं 4 वर्ष पूर्ण. IPS झालं. कष्ट किती केलं, मेंढराच्या पाठीमागे होतो. त्या दिवशी रिझल्ट आला, त्या दिवशी तुम्हाला माहित आहे. मी त्याची मुलाखत पण घेतलेली आहे. पण मला अशी मुलं सगळ्यांनी घडली, असं त्याने स्ट्रगल केलं. स्ट्रगल केलं, त्यामागे त्याचे आई वडील उभे राहिले, काय असेल ते, आणि तो सुद्धा फर्म राहिला त्या बाबतीत. बरोबर आहे. पण आजच्या मुलांनी पण ह्यात असं केलं पाहिजे. त्यांनी फक्त जातीला दोष देऊन नाही, परिस्थितीला दोष देऊन सुद्धा थांबून चालणार नाही. नाही, तुम्ही कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर चॅम्पियन व्हायचं असेल, क्रॉस लाईन जर घालवायची असेल तर तुमचं इंटेन्सिटी वर्कआउट झालाच पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे कष्ट हे पाहिजेच. तुम्ही कुठले असं ही घेऊ नका, मला ही पाहिजे, मला ती पाहिजे, ह्याच्यामुळे माझं थांबलं, त्याच्यामुळे मला थांबलं, असं काय नाही. ह्यांना काय होतं, सुख सुविधा काय होत्या? काहीच नव्हतं. आणि ही परिस्थिती पण होती फार मोठी. आणि आता नवीन पिढीला जायचं तर काय सांगशील मुलांना, पैलवानांना, खेळाडूंना, नवीन पिढीतली काय तिने करावं? अवघड गोष्ट आहे ही सगळ्यात. मी काय सांगायचं त्यांना, कारण सगळं चालबेल आहे. होय, म्हणजे मोबाईलचं व्यसन म्हणा किंवा सगळंच. आणि पैसा हा आभाळाला टेकलाय. आभाळाला टेकलाय. ती गोष्ट खाली आली तर पोटात जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही चॅम्पियनशिप होणार. क्या बात आहे. त्यामुळे व्यसन म्हणजे थोडक्यातच फार मोठा संदेश तुम्ही दिलेला आहे ऍक्च्युली. तर आज आम्ही पैलवान मारुती वडार, जे एकेकाळचे नामांकित पैलवान, ज्यांनी मारुती माने हिंद केसरी भाऊ यांच्यावर कुस्ती केलेली आहे, त्याचबरोबर म्हणजे दिनकर दह्यारी वगैरे यांच्याबरोबर मोठमोठ्या पैलवानांच्या काय राहून गेला असेल, माझ्या सगळ्यांची नावं घ्या. बरोबर, सगळेच पैलवान फार ग्रेट होते त्या काळातली. हो, हेच तर खेळाडू वृत्ती आहे पैलवानांच्यात, की एकमेकाला ती कमी जास्त दाखवत नाही. मारणे वगैरे ते हारणे जिंकणे हा भाग वेगळा. तर आज यांच्याकडे आलेलो आहे आणि ह्यांनी जे इतिहास सांगितला हा कुस्तीचा कमी, पण नवीन पिढीला मार्गदर्शन करणारा फार मोठा इतिहास सांगितलेला आहे. एका मगाशी सांगितल्याप्रमाणे की दुसरी शिकलेला मुलगा राष्ट्रपतींच्या बरोबर, पंतप्रधानांच्या बरोबर उभा राहू शकतो. तर आज जर आम्ही 12वी शिकलो असं कमीत कमी, तर आपण कुठे उभा राहू शकतो याचं चिंतन होणं गरजेचं आहे. आणि गरीबाचा मुलगा, दगड फोडणाऱ्याचा मुलगा जर परदेशात जाऊन 40 कुस्त्या करू शकतो, 40 देशात वेगवेगळ्या जाऊन, ही फार मोठ्या गोष्टी आहेत. यातून बराच संदेश यांनी दिलेला आहे. आणि आज यांनी मला वेळ दिला आणि ही खासबाग मैदानची कुस्ती खास कर आठवणी ह्यासाठी करतो की ही कुस्ती फार महत्वाची कुस्ती आहे, कारण पाकिस्तानच्या पैलवानाला मारलेला आहे. त्यामुळे फार मोठी कुस्ती यांनी केलेली आहे. तर अशा पैलवानांच्या घरी आलो, त्यांच्या मुलग्यानं जी मुलाखत दिली, प्रमोद चव्हाण सर, प्रमोद वडळ सर, पैलवान झालेले नाहीत पण पिक्चरमध्ये तुम्ही खरंच गेला असता आणि खरंच त्यांना पिक्चरमध्ये घेतलाच हिरो म्हणून, काय बरोबर ना? पण तुम्ही जाऊन दिलं असणार, कारण मला तिथं जाऊन ते जाऊन मला मुंबई जाऊन राहणार, प्रमाणे म्हणणार परत घरला येणार नाही. त्यामुळं हे पिक्चरमध्ये न गेलेले व्यक्तिमत्व आहे, पण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. नवीन पिढीला फार मोठा संदेश त्यांनी दिला, त्याबद्दल मी याचा आभार मानतो. आणि खरंच तुमच्यापासून नक्कीच समाजाला ऊर्जा मिळेल ही अपेक्षा करून थांबतो. नमस्कार साहेब. जय 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 जय.